त्यांच्या ठाई पाहतो आहोत। मुंडे साहेबांच्या विचारांचा कार्याचा वारसा ताईसाहेबांच्या खांद्यावरती आबादित आहे। आपल्या सगळ्यांमध्ये ताईसाहेब दाखल होत आहेत। सगळ्यांना विनंती आहे, शांतता बाळगा। लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं आगमन या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेलं आहे। सावरगाव घाट येथील हेलिपॅडवरती ताईसाहेबांचं हेलिकॉप्टर लँड होत आहे आणि लगेचच ताईसाहेब आपल्या सगळ्यांमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होत आहेत। आपण सर्वजण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ताईसाहेबांचा विचार अंतःकरणात कानात साठवण्यासाठी इथं जमलेला आहात। आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। एकदा टाळ्यांचा गजर आपण सगळ्यांनी करायचा, जोरदार टाळ्यांचा गजर करून आपण बाबांना विनम्र अभिवादन या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बाबांना वंदन आपण सगळ्यांनी करायचं आहे। सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राजकीय सामाजिक सगळ्या मंडळींचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासून स्वागत आहे। शेताच्या बांधावर राबणाऱ्या माणसापासून चुली शेजारी राबणाऱ्या त्या माता माऊल्यांपर्यंत कानाकोपऱ्यातून घरादारातून वाड्या वस्त्यावरून माणूस या ठिकाणी दाखल झालेला आहे। त्या प्रत्येक माणसाचं उपस्थिताचं भाविक भक्ताचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द सुमनानी आहे। ताईसाहेब अवघ्या काही सेकंदात आपल्या सगळ्यांमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने दाखल होत आहेत। ताईसाहेबांचं हेलिपॅडवरून कार्यक्रम स्थळी आगमन होईपर्यंत सावरगाव, चिखली, चिंचोली, मुगगाव या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं अतिशय भव्य अशा स्वरूपात ताईसाहेबांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे आणि कार्यक्रम स्थळीही आपल्या सगळ्यांच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं ताईसाहेबांचं स्वागत आपण सर्वजण करणार आहोत। हॅलो, भाजपचे बीड जिल्हा प्रमुख सन्माननीय राजेंद्रजी मस्के आणि अहमदनगरहून आलेले अरुणभाऊ मुंडे यांचेही स्वागत आहे। व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे JCB त्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी उपस्थितांना विनंती आहे, आपण कृपया या व्यासपीठाच्या समोर जे भव्य प्रांगण आहे त्या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपण कृपया कुणीही गोंधळ करू नका। आदरणीय ताईसाहेबांचं आगमन अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्यामध्ये होत आहे। आजूबाजूला इतरत्र उभे असणारे सर्व भाविक उपस्थित आपणास विनंती आहे, आपण कृपया या व्यासपीठाच्या समोरील भव्य प्रांगणामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। ताईसाहेबांच्या स्वागतासाठी तिथं जे काही JCBs लावलेले आहेत, तिथं रस्त्यावर जे काही पुरुष मंडळी उभा आहेत त्यांना विनंती, तिथं गर्दी करू नका, आपण एवढीच विनंती आहे। गर्दी करू नका JCBच्या ठिकाणी। तिथून ताईसाहेबांचं आगमन होणार आहे। कार्यक्रम स्थळी त्या ठिकाणावरून ताईसाहेब दाखल होणार आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला ताईसाहेबांचं स्वागत करायचं आहे। सहकार्य करा आपल्या सगळ्यांच्या वतीने। अंतःकरणातून आपण ताईसाहेबांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आहोत। सावरगाव, चिखली, चिंचोली, मुगगाव या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने लोकनेत्या पंकजा ताईसाहेबांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे। तत्पूर्वी व्यासपीठावरती दाखल झालेल्या सर्व मान्यवरांचं देखील स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द सुमनानी आहे। जैसे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, हे अमृतानुभवी शब्दपुष्प आपल्या सगळ्यांच्या स्वागताला या ठिकाणी सज्ज आहेत। शब्द सुमनानी व्यासपीठासह समोर उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत आहे। आलेल्या सर्वांचं स्वागत आहे। तिथं गर्दी करू नका, फक्त रस्त्यावर रोडवरच्या सगळ्या पुरुष मंडळींना काढून घ्या। स्वयंसेवक आपण सगळे त्यांना सूचना करा, रस्त्यावर गर्दी जी आहे त्या सगळ्यांना काढून घ्या आणि इथं ग्राउंडमध्ये यायला त्यांना सांगा। तिथं कुणीही थांबू नका। आणि प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला फक्त एक विनंती आहे, ताईसाहेबांच्या आगमनानंतर या बाजूला गर्दी होऊ देऊ नका। रस्त्यावरची सगळी पुरुष मंडळी त्यांना ग्राउंडमध्ये पाठवा बसण्यासाठी समोर। D झोनमध्ये कुणी येणार नाही याची दक्षता घ्या। मध्यभागी घ्यायचा, हे सगळ्याच्या मध्यभागी रोडवरची गर्दी कमी करून घ्या।
सावरगाव येथील जे काही तरुण सहकारी JCP वरती त्या ठिकाणी आहेत, फुलांची उधळण ताईसाहेबांच्या आगमनानंतर तुम्ही करणार आहात. विनंती आहे अतिशय हळुवारपणे आपण सगळ्यांनी सौहार्दपूर्ण वातावरणात ताईसाहेबांचं स्वागत करायचंय. प्रशासनाला विनंती आहे तिथं अतिरिक्त पुरुष मंडळींना थांबू देऊ नका आणि साऊंड सिस्टमच्या पाठीमागं जे काही कर्मचारी आहेत त्यांनी ताईसाहेबांच्या आगमनानंतर तिथंच थांबावं एवढी एक विनंती आहे. तिथं कुणालाही प्रवेश करू देऊ नका. एवढ्या काही बाबींचं पालन आपण सगळ्यांनी करायचं आहे. शांततेत आपण सर्वजण सहकार्य करत आहात. अतिशय भव्य संख्येनं राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपण सर्वजण इथं दाखल झालेला आहात. आदरणीय पंकजाताई साहेबांचं आगमन झालेलं आहे. हेलिपॅडवरती लँड त्यांचं हेलिकॉप्टर झालेलं आहे आणि कार्यक्रमाच्या दिशेनं त्यांचं आगमन होत आहे. गावोगावी रस्त्यामध्ये ताईसाहेबांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय उत्स्फूर्त भावनेनं ग्रामस्थ करत आहेत आणि अवघ्या काही सेकंदात ताईसाहेब आपल्या सगळ्यांमध्ये दाखल होणार आहेत. कोण सांगता येतं कोण सांगता मंचावरील जागा ही आमदार खासदार गडाचे मठाधिपती महंत यांच्यासाठी आरक्षित आहे. थोड्याच वेळामध्ये मंडपातील मान्यवर स्टेजवर येणार आहे. काही लोकांची गैरसोय होऊ शकते, तर सर्वांनी सहकार्य करावं एवढं फक्त तुम्ही सांगा. एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. ही सूचना आहे व्यासपीठावरील सन्मान्य व्यक्तिगणांसाठी. जो स्टेजच्या डाव्या बाजूला मंडप उभारला आहे त्यामध्ये विद्यमान आमदार, माजी आमदार आणि काही सन्मान्य व्यक्ती आहेत. आदरणीय ताईसाहेबांच्या आगमनानंतर तिथले सन्मान्य व्यक्ती हे व्यासपीठावरती मंचावरती येऊन आसनस्थ होणार आहेत. तेव्हा आत्ता जे आसनावरती या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले आहेत त्यांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे आपणास विनंती आहे, आपण कृपया, आमची नम्रतापूर्वक विनंती आहे, आपण कृपया जागा रिकामी करायची आहे आणि आदरणीय ताईसाहेबांच्या समवेत जे खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार आणि काही सन्मान्य व्यक्ती येतील त्यांच्यासाठी आपण ती जागा रिकामी करायची आहे. आपणास नम्रतापूर्वक विनंती आहे. आणि समोरची जी लाईन आहे ती तर पूर्ण रिकामी ठेवायची आहे, ही विशेष करून सूचना आहे. रस्त्यावरती असलेल्या सगळ्या तरुण मंडळींना पुन्हा एकदा ती सूचना केली जाते. तिथं JCP वरून फुलांची उधळण गावातील काही तरुण सहकारी करणार आहेत. हळुवार आणि अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात आपण ताईसाहेबांचं तिथं स्वागत करायचं आहे. आणि ती जी गर्दी आपण केली आहे समोर आपण येऊन बसा ना, तिथं कृपया कुणी थांबू नका. या दसरा मेळाव्यासाठी पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांचं आगमन झालेले आहे. आदरणीय ताईंचं या ठिकाणी स्वागत आहे. राज्यभरातल्या सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत आहे. विधानसभेचे काही सदस्य या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत, व्यासपीठावरती दाखल झालेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. विनंती आहे व्यासपीठावरती ही सगळी सन्माननीय विधानसभा सदस्य, विधानसभेचे माजी सदस्य, महत्त्वाचे पदाधिकारी या सगळ्यांच्या आसनाची व्यवस्था आहे. त्या व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सहकार्य करायचे, समोरच्या बाजूला थांबायचं आहे. D झोनमध्ये येण्यासाठी कुणी प्रयत्न करू नका, विनंती आहे. व्यवस्थितपणे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या बळावरती कार्यक्रम यशस्वी होतोय. ताईसाहेबांचं अवघ्या काही सेकंदात आगमन होत आहे. ताईसाहेब कार्यक्रमाच्या दिशेनं हेलिपॅडवरून मार्गस्थ झालेले आहेत. अतिशय प्रचंड असा जनसमुदाय ताईसाहेबांच्या समवेतही या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहतोय. राजकारणात जनांचा प्रवाह चालीला याची प्रचिती काय असते, संबंध महाराष्ट्राला आणि देशाला या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी प्रदर्शित होते आहे. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. अवघे जनमज झाले लोकपाळ, सोयरे सकळ प्राणसखे, ही संतत्वाची भूमिका जनांच्या या प्रवाहाच्या माध्यमातून बाबांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्रत्ययाला येते आहे. आलेल्या सर्व उपस्थितांचं या ठिकाणी स्वागत आहे. सावरगाव येथील तरुण सहकारी ताईसाहेबांच्या स्वागताला सज्ज झालेले आहेत. त्यांना विनंती आहे शांततेत ताईसाहेबांचं स्वागत आपण करायचं आहे. हेलिपॅडकडून व्यासपीठाकडे ताईसाहेबांचं आगमन होतंय. सावरगाव, चिखली, चिंचोली, मुगगाव या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने अतिशय प्रांजळपणे ताईसाहेबांचं स्वागत ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी होतं आहे.
आणि सावरगाव वासियांकडून तरुण सहकारी JCP वरती आहेत आणि फुलांची पुष्पवृष्टी करून ताईसाहेबांचं स्वागत ते करणार आहेत. फक्त हळुवारपणे, सौहार्दपणे, शांततेत आपण ताईसाहेबांवरती फुलांची उधळण करून त्यांचं स्वागत करा. जास्तीची गर्दी गोंगाट त्या ठिकाणी करू नका. ताईसाहेबांना व्यासपीठाकडे येण्यासाठी लगेचच वाट त्या ठिकाणी मोकळी करून आपण द्यायची आहे. सहकार्य करायचंय. रस्त्यावरती आत्ताच अतिरिक्त गर्दी करू नका. अवघ्या काही सेकंदांमध्ये ताईसाहेब आपल्या सगळ्यांमध्ये दाखल होत आहेत. गाण्याला तलवार गाणं लावा, मुंडे साहेबांची तलवार. ताईसाहेबांच्या आगमनानंतरच फुलांची उधळण होणार आहे. ताईसाहेबांचं आगमन होऊ द्या. फुलांची पुष्पवृष्टी ताईसाहेबांवरती होणार आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा विचार आजही आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात जिवंत आहे. समाजाला नवी दिशा देण्यासाठी, सामाजिक उत्थानासाठी मुंडे साहेबांनी केलेलं कार्य आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात आहे. बहुजन विकासाची आस हा मुंडे साहेबांच्या राजकारणाचा मुख्य अजेंडा आपण सगळ्यांनी जाणलाय, पाहिलाय. आणि आज राज्याच्या कानाकोपऱ्यातला, वेगवेगळ्या जाती धर्मातला, पंथातला हा प्रत्येक माणूस या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेताच्या बांधावरती राबणाराही माणूस या ठिकाणी उपस्थित आहे. हॅलो, एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. आदरणीय ताईसाहेब जेव्हा या समुदायाला संबोधित करतील, आपल्याला संबोधित करणार आहेत, तेव्हा आदरणीय ताईसाहेबांच्या आणि बाबांच्या फ्रेममध्ये कुणीही पाठीमागं उभं राहणार नाही. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे, आपण कुणीही पाठीमागं उभं राहणार नाहीत. आदरणीय ताईसाहेब आणि बाबा हे दोनच आपले सर्वांचे श्रद्धेय व्यक्तिमत्व हे फ्रेममध्ये दिसतील, याची कृपया नोंद घ्या. व्यासपीठावरती ज्यांची सोय आहे त्यांच्या व्यतिरिक्त जे काही मंडळी आहेत त्यांना विनंती की आपण कृपया व्यासपीठावरती थांबू नका, एवढीच एक विनंती आहे. महत्त्वाची जी काही मान्यवर मंडळी आहेत त्यांच्यासाठी राखीव जागा व्यासपीठावरती आहे. त्यांच्या व्यतिरिक्त असलेल्यांनी खाली थांबायचं. आणि एक सूचना दिली गेली की ताईसाहेब आपल्या सगळ्यांना ज्यावेळी संबोधित करणार आहेत त्यावेळी त्या फ्रेममध्ये पाठीमागच्या बाजूला व्यासपीठावरचं कुणीही असणार नाही, याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. आपल्याला सूचित केलं जात आहे. सगळ्यांनी व्यवस्थित सहकार्य करा. ताईसाहेबांचं आगमन झालेलं आहे. लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं आगमन कार्यक्रमस्थळी झालेलं आहे. अवघ्या काही सेकंदात ताईसाहेब व्यासपीठावरती येत आहेत. सावरगाव वासियांच्या काही तरुण सहकाऱ्यांच्या वतीनं पुष्पवृष्टी करून ताईसाहेबांचं स्वागत सुरुवातीलाच आगमनाच्या वेळी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे. दसऱ्याची ही अनोखी परंपरा अखंड आणि अव्याहतपणे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या बळावरती या ठिकाणी सुरू आहे. मुंडे साहेबांनी घालून दिलेल्या विचारांचं सोनं आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज लुटायचं आहे. ताईसाहेबांच्या माध्यमातून ते सोनं आपल्या सगळ्यांना लुटायचं आहे. विचाराचं सीमोल्लंघन या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करायचं आहे. परिवर्तनाचं, सामाजिक उन्नतीचं, विकासाचं सीमोल्लंघन या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करायचं आहे. आपण सर्वजण या अनोख्या अशा परंपरेचा साज असलेल्या दसरा मेळाव्याच्या या विशेष कार्यक्रमासाठी सर्वजण सज्ज आहात. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कार्यक्रमासाठी माजी आमदार सन्माननीय भीमरावजी धोंडे साहेब आणि माजी आमदार बाळासाहेबजी मुरकुटे आपण उपस्थित आहात. आपलंही स्वागत आहे. स्टेजवर जेवढे लोक उभे आहेत तेवढे सगळे खाली चला. चला सगळे खाली चला. ताईसाहेबांचं आगमन झालेलं आहे. रस्त्यावरच्या सगळ्या पुरुष मंडळींना विनंती आहे, ताईसाहेबांना स्टेजकडे येण्यासाठी आपण वाट करून द्यायची आहे. ताईसाहेबांवरती पुष्पवृष्टी होणार आहे. ग्राउंड कोणी सोडू नका, जागेवरतीच आपण सगळ्यांनी थांबायचं आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या आशीर्वादाने लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांनी आपल्याला घालून दिलेली विजयादशमीच्या दिवशीची वैचारिक सीमोल्लंघनाची परंपरा आदरणीय साहेबांच्या पश्चात लोकनेत्या माननीय पंकजाताई साहेब अखंडपणे आणि अव्याहतपणे ती यथार्थपणे समर्थपणे चालवत आहेत. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला संबोधित करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय लोकनेत्या पंकजाताई साहेबांचं आगमन व्यासपीठाकडे होत आहे. सर्वांना विनंती आहे, आपण टाळ्यांच्या प्रचंड प्रतिसादामध्ये आदरणीय ताई साहेबांचं आगमन करायचं आहे, स्वागत करायचं आहे. ही स्टेजवरती आता येऊ देऊ नका. अतिरिक्त जी मंडळी आहेत त्यांना आपण खाली जाण्याच्या सूचना करायच्या आहेत. विधानसभेचे सदस्य, लोकसभेचे सदस्य
महत्वाचे काही पदाधिकारी यांच्या व्यतिरिक्त कोणी बसणार नाही. ताईसाहेबांचं आगमन झालेलं आहे. बाबांचं दर्शन ताईसाहेब घेत आहेत. बाबांची आरती होतीये, कन्यापूजन होतं. एकदा हात उंचावून एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण ताईसाहेबांच्या स्वागतासाठी करूयात. आदरणीय लोकनेत्या पंकजा ताईसाहेब मुंडे आपल्या सगळ्यांमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान विक्रमी खासदार डॉक्टर प्रीतमताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब देखील आपल्या सगळ्यांमध्ये दाखल झालेले आहेत. पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो, अमर रहे राष्ट्रसंत भगवान बाबा की. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या अस्तित्वाचं चिरंजीव पण आपल्या सगळ्यांच्या या भारावून टाकणाऱ्या उपस्थितीच्या माध्यमातून या ठिकाणी जाणवतंय. मुंडे साहेबांचं स्मरण आपण सर्वजण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून करतो आहोत. ताईसाहेबांचं आगमन झालेलं आहे. प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे, ताईसाहेब, आदरणीय खासदार डॉक्टर प्रीतमताई साहेब आणि महत्वाचे काही मान्यवर यांच्या व्यतिरिक्त कुणालाही आतमध्ये आपण येऊ द्यायचं नाहीये, एवढीच आपल्याला विनंती आहे. अतिरिक्त गर्दी स्टेजवर होणार नाही याची दखल तिथं उपस्थित असणाऱ्या प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी घ्यायची आहे. बाकीच्या रस्त्यावरच्या सगळ्या पुरुष मंडळींना विनंती आहे, रोडवर उभ्या असलेल्या सगळ्या पुरुष मंडळींना विनंती आहे, पाठीमागं बरीचशी जागा आहे, तिथं आपण सगळे जाऊन बसा. कुणीही स्टेजकडे येण्याचा प्रयत्न करू नका, आपण सहकार्य करा. ताईसाहेबांचं आगमन बाबांच्या ध्यान मंदिरात झालेलं आहे. बाबांच्या दर्शन ताईसाहेबांच्या वतीनं या ठिकाणी बाबांचं दर्शन केलं जात आहे. बाबांची आरती केली जाते आणि कन्यापूजन या कार्यक्रमाच्या निमित्तानं ताईसाहेबांच्या वतीनं या ठिकाणी केलं जात आहे. याची नोंद आपण घ्यायची आहे. त्या जेसीपीच्या जवळ जे पुरुष मंडळी आहेत, आता त्या सगळ्यांना विनंती आहे समोर ग्राउंडमध्ये जा. रस्त्यावरच्या सगळ्या पुरुष मंडळींना विनंती आहे ग्राउंडमध्ये आपण जाऊन बसायचं आहे. सर्वांना विनंती आहे आपण कृपया खाली बसून घ्यायचंय आणि स्टेजवर कुणी येण्याचा प्रयत्न करू नका अतिरिक्त. इथं काही प्रशासनाचे आपले- पोलीस कर्मचारी थांबवा. आपले जे स्वयंसेवक आहेत रविदादा, जे स्वयंसेवक आहेत त्यांनी कृपया खाली जायचंय. सर्वांना आदेश आहे आपण खाली जायचंय आणि सर्वांना विनंती आहे या प्रांगणामध्ये जे जे उपस्थित आहेत ते कृपया खाली बसून घ्या, आसनस्थ व्हा. आदरणीय ताईसाहेबांचं आगमन झालेलं आहे. राष्ट्रसंत भगवान बाबांचं दर्शन, आरती आणि कन्यापूजन करून आदरणीय ताईसाहेब या व्यासपीठावरती येणार आहेत. सगळ्यांना ज्या सूचना दिल्या त्यांचं पालन करायचं. तिथं रोडवर जी पुरुष मंडळी नाचतायत त्यांना विनंती आहे आपण आतमध्ये या. ताईसाहेब व्यासपीठावरती येत आहेत आणि बॅरिकेड्सच्या जवळ इथल्या सगळ्यांना विनंती आहे स्टेजकडे येऊ नका, आपण समोर थांबा ना. रोडवरच्या रस्त्यावरती उभ्या असलेल्या सगळ्या पुरुष मंडळींना विनंती आहे सहकार्य करा. तिथं नाचणाऱ्या सगळ्या पुरुष मंडळींना विनंती आहे समोर ग्राउंडमध्ये येऊन बसा. ताईसाहेबांचं भाषण तुम्हाला ऐकायचं आहे, त्यासाठी आपण सगळेजण आला आहात. पेंडॉलच्या परिसरातल्याही सगळ्यांना विनंती आहे गर्दी कृपया करू नका, बॅरिकेड्स वरती रेलू नका. पुन्हा पुन्हा त्या सूचना दिल्या जात आहेत. प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे ऍक्टिव्हली आपण सगळ्यांना बाजूला काढा जरासं आणि स्टेजवर जास्त गर्दी होणार नाही याची एक दक्षता आपण घ्यायची आहे. तिथं एंट्री पॉईंटला कुणाला सोडू नका आतमध्ये. एंट्री पॉईंटवरून कुणालाही जास्त गर्दी आतमध्ये सोडू नका. स्टेजच्या क्षमतेचा विचार करता ज्यांची व्यवस्था केलेली त्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही वरती घेऊ नका. नम्रपूर्वक विनंती आपल्या सगळ्यांना. आदरणीय लोकनेत्या पंकजाताई साहेबांच्या हस्ते बाबांची आरती बाबांच्या ध्यान मंदिरात केली जाते. कन्यापूजन होतंय. बाबांचं दर्शन ताईसाहेब या ठिकाणी करता आहेत. मनोभावे भक्तिभावे आज या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आपल्याला जे विचारांच्या सीमोल्लंघनाचा वारसा घालून दिलाय तो अखंड आणि अव्याहतपणे प्रवाहित राहावा या जाणीवेतून एक अतिशय उत्तम अशा कार्यक्रमाचं आयोजन संयोजन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो आहोत. अनोखा असा दसरा मेळावा, विचारांचं सीमोल्लंघन, विकासासाठी नवी दिशा आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं चिंतितो आहोत. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या ध्यान मंदिरामध्ये लोकनेते आदरणीय पंकजा ताईसाहेब, खासदार डॉक्टर प्रीतम ताईसाहेब आणि येशूताई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. बाबांचं दर्शन, आरती आणि कन्यापूजन त्यांच्या हस्ते होत आहे. उपस्थित सर्व भाविकांना विनंती आहे आदरणीय ताईसाहेबांचं या मंचावरती विचारपीठावरती आगमन होताच आपण सर्वांनी टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद द्यायचा आहे आणि ताईसाहेबांचं स्वागत करायचं आहे. JCBच्या जवळ डाव्या बाजूला जे तरुण बांधव जो आनंद व्यक्त करतायत त्यांना विनंती आहे आपण उजव्या बाजूला इकडे जे पुरुष मंडळी आहेत इकडे वरती चढलेले त्या स्पीकर वरती वगैरे सगळे पुरुष मंडळी खाली वा. इकडे पलीकडच्या बाजूला उजव्या बाजूला असलेल्या सगळ्या पुरुष मंडळींना विनंती आहे थोडा वेळ इकडे उन्हात थांबलं तर काही हरकत नाही, आपण सगळे इकडे या. आपल्यामुळे अडथळा होता कामा नये. सगळ्या इकडच्या या पुरुष मंडळींना विनंती आहे कुणी थांबू नका. विनंती आहे, हात जोडून विनंती आपल्याला सगळे समोरच्या बाजूला येऊन थांबायचंय.
रस्त्यावर नाहक काही तरुण मंडळी आता नाचतायत, त्यांना विनंती आहे तिथं गर्दी करत बसण्यापेक्षा समोर येऊन आपण थांबा. हात जोडून आपल्याला विनंती आहे. आणि प्रशासनाचे जे कर्मचारी आपल्याला इथं अडवतायत त्यांना सहकार्य करा. इकडे येण्यासाठी कशाला प्रयत्न करता, इकडे कुणी येण्याचा प्रयत्न करू नका. आलेल्या सगळ्यांचं स्वागत या निमित्तानं मनापासून होत आहे. अंतकरणातून आपल्या सगळ्यांचं शब्द सुमनाने स्वागत आहे. हॅलो, ताई साहेबांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. बाबांच्या या व्यासपीठाच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या बाबांच्या भव्य अशा मूर्तीला मनोभावे वंदन आणि बाबांच्या मूर्तीवरती पुष्पवृष्टी ताईसाहेबांच्या शुभ हस्ते यानंतर होणार आहे. सर्वांनी शांततेत याच पद्धतीनं सहकार्य करायचं आहे. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या ध्यान मंदिरात ताईसाहेबांच्या हस्ते दर्शन व आरती आणि कन्यापूजन संपन्न झालेलं आहे. कॉर्डलेस ऑन करा, कॉर्डलेस माईक ऑनच ठेवा, ऑफ करू नका. हॅलो, व्यासपीठावरती लगेचच ताईसाहेब दाखल होत आहेत आणि काही महत्त्वाचे मान्यवरही ताईसाहेबांच्या समवेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा पुन्हा नम्रतेनं सूचना आहे, अतिरिक्त गर्दी या मंचावरती होणार नाही, याची दखल आपणच घ्यायची आहे. विधानसभेचे सदस्य, लोकसभेचे सदस्य यांच्या व्यतिरिक्त कोणी असू नये. विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य सुरेश अण्णा धस यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांचं मनापासून स्वागत आहे. ताईसाहेबांचे मामा आदरणीय प्रकाशजी महाजन साहेब यांचंही आगमन या निमित्ताने आहे. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांचा नामोल्लेख करणं अशक्य. शांतता बाळगा. ताईसाहेब व्यासपीठावरती दाखल होत आहेत आणि या व्यासपीठावरती दाखल झाल्यानंतर लगेचच राष्ट्रसंत भगवान बाबांच्या प्रतिमेला ताईसाहेबांच्या शुभ हस्ते पुष्पवृष्टी या ठिकाणी केली जाणार आहे. आलेल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आदरणीय सुरेश अण्णा धस यांचं स्वागत आहे. महेश अण्णा दाभाडे यांचंही मनापासून स्वागत आहे. आलेल्या सगळ्या उपस्थितांचं या ठिकाणी स्वागत आहे. शब्द सुमनाने आपल्या सर्वांचं स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण सगळ्यांनी या ठिकाणी व्यवस्थित आसरस्थ व्हायचं आहे. ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे आणि ज्यांची व्यवस्था केलेली आहे त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही व्यासपीठावरती येऊ नका. समोरच्या बाजूला गर्दी करू नका. लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं आगमन काही सेकंदात व्यासपीठावरती होते. बाबांच्या ध्यान मंदिरात ताईसाहेबांनी दर्शन घेतलेलं आहे. ज्या बाबांची- क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण म्हणजे आदरणीय ताईसाहेबांचं या ऐतिहासिक दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरती आगमन. आदरणीय ताईसाहेब ध्यान मंदिरातून व्यासपीठावर येतील. आदरणीय ताईसाहेब त्यानंतर राष्ट्रसंत भगवान बाबांच्या या भव्य दिव्य अशा मूर्तीला या ठिकाणी पुष्पमाला अर्पण करतील आणि पुष्पवृष्टी करणार आहेत. सर्वांना विनंती आहे शांततेत सहकार्य करा. बाबांच्या भव्य अशा प्रतिमेला वंदन ताईसाहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे. ताईसाहेबांचं व्यासपीठावरती आगमन अवघ्या काही सेकंदात या ठिकाणी होत आहे. आपण सर्वजण ताईसाहेबांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. लोकनेत्या पंकजा ताईसाहेब मुंडे आपल्या सगळ्यांमध्ये दाखल झालेल्या आहेत. आदरणीय या ठिकाणी झालेल्या आहेत. उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत आहे. ताईसाहेब व्यासपीठावरती दाखल होत आहेत आणि लगेचच ताईसाहेबांच्या आगमनानंतर बाबांच्या प्रतिमेवर ताईसाहेबांच्या शुभ हस्ते पुष्पवृष्टी केली जाणार आहे. राष्ट्रसंत व्यासपीठावर गर्दी करू भगवान नका. बाबा की स्टेजवर गर्दी करू नका. अमर स्टेजवर रहे, गर्दी करू नका. अमर विनंती आहे. रहे. प्रशासनाला विनंती आहे, एकदा हात उंचावून पंकजा जोरदार ताईसाहेब, टाळ्यांचा तुम गजर आगे आपण बढ़ो. करायचा आणि ताईसाहेबांचं स्वागत करायचंय. पंकजा ताईसाहेबांचं, पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ ताईसाहेबांच्या है. स्वागतासाठी आपण सर्वजण सज्ज आहोत. ताईसाहेबांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या या मूर्तीला पुष्पवृष्टी व पूजन सुरुवातीला केलं जात आहे. स्टेजवर गर्दी करू नका. सगळ्यांना विनंती आहे, सहकार्य करायचं आहे. आपण सगळ्यांनी एकदा ताईसाहेबांच्या शुभ हस्ते सर्वांनी टाळ्यांच्या आपल्याला जोरदार प्रतिसादामध्ये आदरणीय ताईसाहेबांचं ताईसाहेबांचं स्वागत स्वागत या ठिकाणी करायचं. करायचं आहे. लोकनेत्या पंकजा ताईसाहेबांचं स्वागत आपल्या सगळ्यांच्या वतीनं अतिशय अभूतपूर्व अशा स्वरूपाचं स्वागत होते. ताईसाहेबांच्या शुभ हस्ते सुरुवातीला भगवान बाबांच्या प्रतिमेला पाठीमागच्या
पुष्पवृष्टी केली जाते, बाबांच्या प्रतिमेला वंदन केलं जात आहे. पूजन सुरुवातीला बाबांच्या या प्रतिमेचं ताईसाहेबांच्या हस्ते या ठिकाणी केलं जाणार आहे. क्रेनच्या साह्यानं बाबांच्या पाठीमागच्या या प्रतिमेवरती, मूर्तीवरती ताईसाहेबांच्या हस्ते पुष्पवृष्टी सुरुवातीला या ठिकाणी केली जाणार आहे. आपण तशी विनंती ताईसाहेबांना करतो आहोत. पोलीस कर्मचारी बांधवांना विनंती आहे, स्टेजवरच्या अतिरिक्त लोकांना खाली घ्या प्लीज. पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस विनंती आहे. कर्मचारी, स्टेजवरच्या अतिरिक्त लोकांना लगेच खाली घ्यायचंय. आपण कुणालाही वरती थांबू देऊ नका. फार गर्दी झाली आहे, स्टेजच्या क्षमतेचा विचार करा. राष्ट्रसंत भगवान बाबा की अमर रहे, अमर रहे. मुंडे साहेब अमर रहे. पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो. ताईसाहेबांच्या हस्ते क्रेनच्या सहाय्यानं बाबांच्या प्रतिमेवरती पुष्पवृष्टी सुरुवातीला केली जाते. तोपर्यंत स्टेजवरची सगळी गर्दी खाली करून घ्या. स्टेजवरची सगळी गर्दी तोपर्यंत खाली करून घ्या. पोलीस कर्मचारी बांधवांना विनंती आहे, तोपर्यंत स्टेजवरची सगळी गर्दी खाली करून घ्या. सहकार्य करा, स्टेजच्या क्षमतेचा विचार करा. महत्वाचे मान्यवर आहेत, आपण सर्वजण सहकार्य करून हा दसरा मेळावा आपण सर्वजण यशस्वी करतो आहोत. बाबांच्या भव्य अशा मूर्तीला, प्रतिमेला ताईसाहेबांच्या वतीने आपल्या सर्वांच्या साक्षीने वंदन केलं जात आहे. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या या जन्मभूमीमध्ये, या पुण्यभूमीमध्ये आपण सर्वजण या महत्त्वाच्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बाबांचा विचार आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात जिवंत आहे, घराघरात जिवंत आहे. बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी हा अतिशय अनोखा विचार, अतिशय अनोखं कार्य बाबांच्या माध्यमातून अगदी अलीकडच्या काळात संपन्न झाल्याचं, साकारल्याचं आपल्या सगळ्यांना सर्वज्ञात आहे. बाबांच्या अफाट अचाट अशा कर्तृत्व शक्तीसमोर, विचारशक्तीसमोर अतिशय मनोभावे आपण सर्वजण वंदन करतो आहोत. नम्रपणे बाबांच्या ठाई वंदन आपण सर्वजण करतो आहोत. भक्तिभावानं ताईसाहेब आपल्या सर्वांच्या साक्षीने बाबांना वंदन करतायत. बाबांच्या प्रतिमेला पुष्पवृष्टी आदरणीय लोकनेत्या पंकजा ताईसाहेब या ठिकाणी करतायत. बाबांचा हा विचार अनुसरून लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी जी दसरा मेळाव्याची अनोखी परंपरा या महाराष्ट्राच्या मातीत सुरू केली, ती अखंड आणि अव्याहतपणे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या बळावरती प्रवाहित होते आहे. क्रेनच्या साह्यानं बाबांवरती ताईसाहेबांच्या, प्रीतम ताईसाहेबांच्या हस्ते पुष्पवृष्टी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी होणार आहे. आदरणीय लोकनेता पंकजा ताईसाहेब आणि खासदार डॉक्टर प्रीतम ताईसाहेब या राष्ट्रसंत भगवान बाबांच्या वरती पुष्पवृष्टी करत आहेत. सर्वांनी जोरदार घोषणा द्यायच्या आहेत, बाबांचा जयघोष करायचा आहे. राष्ट्रसंत भगवान बाबा की जय. राष्ट्रसंत भगवान बाबा की जय. अमर रहे, अमर रहे. मुंडे साहेब अमर रहे. पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो. साहेबांच्या प्रशासनाला विनंती आहे, आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जी गर्दी जमली आहे त्यांना कृपया आतमध्ये येऊ देऊ नका. तिथं व्यवस्थित बंदोबस्त करा. आणि आदरणीय ताईसाहेबांचा आदेश आहे, आपण कृपया कुणीही उभं राहू नका. आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना विनंती आहे, आपण मोकळ्या जागेत प्रांगणामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ही आपणास नम्रतेची विनंती आहे. त्या डी झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करत असलेल्या सगळ्यांना इकडे पाठवा समोर. ही तीच परंपरा आहे जी राष्ट्रसंत भगवान बाबांच्या आशीर्वादाने लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांनी सुरू केली आहे. तोच हा सुवर्ण दिवस जो आपल्या सर्वांसाठी ऊर्जादायी आहे. आजचा आपला हा दसरा मेळावा आणि या ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो ते ताईसाहेबांचं मार्गदर्शन आपल्याला काहीच मिनिटांमध्ये मिळणार आहे. बाबांच्या संतत्वाचा प्रसाद चंद्रमा आपल्या सगळ्यांच्या मनामनात जिवंत आहे आणि बाबांच्या या प्रसाद आदरणीय चंद्रमामुळे- ताईसाहेबांच्या पाठीमागे सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. भगवान बाबा की जय. अमर बाबांच्या रहे, अमर रहे. मुंडे साहेब अमर रहे. राष्ट्रसंत भगवान बाबा की जय. पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो. बाबांप्रतीच्या भक्तिभावानं, मुंडे साहेबांप्रतीच्या निष्ठेनं ओढला गेलेला हा अचाट जनसमुदाय, जनांचा हा प्रवाह या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रतीत होतो. या सगळ्या जनप्रवाहाचं मनापासून स्वागत आहे. ताईसाहेबांच्या हस्ते पुष्पवृष्टी करून बाबांना वंदन या ठिकाणी झालेलं आहे. डाव्या बाजूला जी काही पुरुष मंडळी डी झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करतात, पलीकडे ग्राउंड मध्ये जाऊन बसायचंय, सहकार्य करायचंय. तुम्हाला बऱ्याच वेळपासून विनंती केली जाते, हात जोडून आपल्याला विनंती आहे, तिथं डी झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. ताईसाहेब बाबांना वंदन करून पुन्हा एकदा व्यासपीठावरती दाखल होत आहेत. स्टेजवरची मंडळी गर्दी कमी करा.
अतिरिक्त मंडळींना खाली घ्या लगेच स्टेजवरच्या अतिरिक्त मंडळींना लगेच खाली घ्या. स्टेजवरची गर्दी कमी करा. स्टेजवरची गर्दी कमी करा. तत्पूर्वी स्टेजवरची गर्दी कमी करा. हे डाव्या बाजूला असलेले पुरुष मंडळी मध्ये येण्याचा प्रयत्न करू नका ना तुम्ही. इकडे थांबा ना. इथं सगळे साऊंड सिस्टम इथं आहे. सहकार्य करा. ताई आपल्याला सूचना करणार आहेत. त्या लोकांना जागा पुरत नाही. सगळे तिकडून पुढे आलेत. खाली बसा. खाली बसा. पण मला वचन द्या की स्टेजवर भाषण संपल्यावर जिथे आहे तिथेच उभे राहणार तुम्ही. माझ्याकडे धावणार नाही. हे कोण तुम्ही? अर्धी सभा तर इकडे आहे. पोलीस मला परवानगी देत नाही आहेत. बरं या शांतपणे या. शांतपणे. किंचाळू नका. किंचाळू नका. तोडायचं नाही. खाली बसा. तोडायचं नाही. तोडायचं नाही. जे इथं उभे आहेत त्यांना म्हणाले. जे बसलेले आहेत त्यांना नाही. बसा. बसलेले आहेत ते बसा. बसा. हेच करायचं का दिवसभर? भाषण ऐकायचं नाही का? ताईसाहेबांनी दिलेल्या सूचनांचं पालन आपण सगळेजणांनी करायचं आहे. शांततेत आपल्याला मनापासून आवाहन या ठिकाणी ताईसाहेबांनी केलेलं आहे. सगळे ग्राउंड मध्ये समोर जाऊन बसा. आपण शांततेत बसला तर सगळं व्यवस्थित होत आहे. यानंतर लगेचच भगवान भक्तिगट ट्रस्टच्या वतीनं ताईसाहेबांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. ताईसाहेबांना विनंती आहे त्या सत्काराचा स्वीकार आपण करायचा आहे. साडी, चोळी, त्रिशूळ, पुष्पहार देऊन भगवान भक्तिगट ट्रस्टच्या वतीनं ताईसाहेबांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. भगवान भक्तिगट ट्रस्टचे अध्यक्ष तथा या गावचे सरपंच संदेश सानप, सुदामराव सानप, जानूदादा सानप, भागवत अप्पा सानप या सगळ्यांना विनंती आहे. मुरलीधर सानप, किसन सानप व साबरगाव घाटचे ग्रामस्थ ताई साहेबांचा हा एकच सत्कार या ठिकाणी सुरुवातीला होतोय. भगवान भक्तिगट ट्रस्टच्या वतीनं ताईसाहेबांचं हे स्वागत या ठिकाणी होत आहे. ताईसाहेबांना विनंती आपण सत्काराचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. भगवान भक्तिगट ट्रस्टचे अध्यक्ष संदेश सानप आणि त्यांचे सर्व सहकारी ताईसाहेबांचं अतिशय अनोख्या पद्धतीनं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतायत. साडी, चोळी, त्रिशूळ, पुष्पहार देऊन ताईसाहेबांचं स्वागत या ठिकाणी भगवान भक्तिगट ट्रस्टच्या वतीनं संदेशजी सानप आणि त्यांचे सहकारी सुदामराव सानप, जानूदादा सानप, भागवत अप्पा सानप, मुरलीधर सानप, किसन सानप व सावरगाव घाटचे ग्रामस्थ या ठिकाणी करतायत. ताईसाहेबांना विनंती आहे या स्वागताचा स्वीकार, या हृदय सत्काराचा स्वीकार, या अनोख्या दसरा मेळाव्याच्या परंपरेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ताईसाहेब आपण या ठिकाणी पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो. पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो. इतर लोकांनी सत्कार अमर रहे, अमर रहे. आपलाही सत्कार घेतला जाणार आहे, परंतु तो काशी संत भगवान बाबा की. बाकीच्यांनी सत्कारासाठी गर्दी करू नका. आपलाही सत्कार ताईसाहेबांच्या भाषणानंतर घेतला जाणार आहे. सागराची गाज, खऱ्याचा आवाज, विकासाचा ताज ताई आहेत. कर्तृत्वाची अभिलेषा, विकासाची रेषा ताईसाहेबांच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहतो आहोत. एकदा ताईसाहेबांसाठी पुन्हा एकदा आपण टाळ्यांचा गजर या कार्यक्रमाच्या निमित्तानं ताईसाहेबांचं स्वागत होत असताना हात उंचावून करायचा आहे. आदरणीय ताईसाहेब आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहेत. ताईसाहेबांचं ट्रस्टच्या वतीनं स्वागत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि ऊसतोड कामगार संघटनेच्या, मजूर संघटनेच्या वतीनं एक स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, ऊसतोड मजूर मुकादम व वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी आदरणीय ताईसाहेबांच्या या ठिकाणी सत्कार करतील. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, ऊसतोड मजूर मुकादम व वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी ताईसाहेबांचं स्वागत या ठिकाणी. सत्कार आता थांबवा. बाकीचे ज्यांनी सत्कार केला त्या सगळ्यांना नम्रतेने विनंती, खाली या. खाली या आपण सगळेजण. सुरेश अण्णा धस आणि राजेंद्रजी मस्के साहेब, रमेशरावजी आडसकर साहेब, सुधीरजी घुमरे साहेब, गोरखदादा रसाळ यांना विनंती आहे तलवार देऊन आपण ताईसाहेबांचं स्वागत करायचं आहे. बाकी सगळ्यांनी आता बाजूला व्हा. ताईसाहेबांच्या आजूबाजूला तिथं असलेल्या सगळ्यांनी बाजूला व्हा. तिथं जे स्वयंसेवक आहेत ना त्यांना विनंती, आपण उर्वरित सगळ्यांना तिथून बाजूला काढा. ज्यांनी सत्कार केला त्यांना बाजूला काढा.
हे समोरचे मान्य शिवाजीरावजी कर्डिले साहेब आपणास विनंती आहे, आपण कृपया समोर जायचंय. हा सत्कार या खासदार ठिकाणी डॉक्टर तलवार देऊन सुजयजी संपन्न विखे. होतोय. त्यांच्या व्यतिरिक्त तिथं आता कोणी थांबू नका. पुढे बोलव तिकडे तिकडे सत्कारासाठी तिकडे. बाकी पाठीमागे जे मान्य शिवाजीरावजी कर्मचारी, कर्डिले शिवाजीरावजी प्रशासनाचे कर्डिले कर्मचारी साहेब. हा खासदार डॉक्टर सुजयजी विखे तलवार साहेब. देऊन हा सत्कार संपन्न होईल आणि त्यानंतर देवीदासजी शेंडगे व त्यांचे इतर सहकारी ताईसाहेबांचं स्वागत करणार आहेत. त्यांना विनंती लगेच समोर या. घोंगडी व काठी देऊन ताईसाहेबांचं स्वागत बहुजन समाजाचे हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी करतायत. देवीदासजी शेंडगे व इतर यांना विनंती आहे लगेच समोर या. तुम्ही लगेच समोर या. बाकी ज्यांनी सत्कार देवीदासजी केलाय ते बाजूला व्हा. तिथून देवीदासजी बाजूला शेंडगे व्हा. व त्यांच्या सहकार्याने विनंती आहे, आपण आदरणीय ताईसाहेबांचा सत्कार करायचा. हे जे कर्मचारी आहेत त्यांना विनंती आहे, प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना विनंती, यांना खाली घ्या. मागच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे, पाठीमागे जे काही पुरुष मंडळी उभा आहेत त्यांनाही खाली घ्या. लगेच स्टेजवरती येऊन अतिरिक्त लोकांना खाली घ्या. आपण सगळ्यांना विनंती आहे, अतिरिक्त लोकांना खाली घ्या. देवीदासजी शेंडगे व त्यांचे इतर सहकारी घोंगडी देऊन काठी देऊन ताईसाहेबांचं अतिशय अनोख्या पद्धतीनं स्वागत करतायत. ताईसाहेबांचं स्वागत होताना टाळ्यांचा एकदा गजर आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचा गजर ताईसाहेबांच्या स्वागताला करायचा आहे. पंकजा ताईसाहेब तुम आगे बढो. यानंतर रामेश्वरजी गोरे साहेब, सभापती नगर पंचायत पाटोदा. पाटोदा नगर परिषदेचे सभापती, फळांची टोपली देऊन ताईसाहेबांचं स्वागत या ठिकाणी करणार आहेत. विळा आणि फळांची टोपली आणि विळा देऊन ताईसाहेबांचं स्वागत रामेश्वरजी गोरे हे या ठिकाणी करतायत. नगरसेवक आहेत, नगर परिषद पाटोद्याचे सभापती आहेत. त्यांना विनंती आहे ताईसाहेबांचं स्वागत आपण करण्यासाठी समोर यायचंय. बाकी सगळ्यांना विनंती आपण खाली व्हा. अतिशय मोठ्या संख्येनं हा सगळा जनसमुदाय या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे. यानंतर ॲडव्होकेट सय्यद अशरफ, सय्यद मनसूर पटेल, पठाण नसीर सर, शेख शम्मूबाई, समीर आतार आणि पठाण आतार या मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आदरणीय लोकनेता पंकजा ताईसाहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय. बाकी थांबू नका कुणीच तिथं ताईसाहेबांच्या आसपास. ज्यांचं नाव स्वागतासाठी घेतलंय त्यांनीच फक्त समोर या. हात जोडून आपल्या सगळ्यांना नम्रतेनं विनंती आहे, बाकी कुणीच तिथं थांबू नका. ज्यांचा नामोल्लेख झालाय त्यांनीच समोर या. रामेश्वरजी गोरे, यानंतर भूषणजी पवार, नरेंद्रजी जावळे, राजपालजी शेंडगे यांना विनंती आपण समोर या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांप्रती निष्ठा असलेले हे सगळे कार्यकर्ते आहेत. नरेंद्रजी जावळे, राजपालजी शेंडगे यांना विनंती आपण समोर यायचे ताईसाहेबांच्या स्वागतासाठी. नरेंद्रजी जावळे, राजपालजी शेंडगे यांना विनंती आहे. आणि हे समोरचे सहकारी यांना विनंती बाजूला व्हा आपण लगेच. रामेश्वरजी गोरे हे ताईसाहेबांचं स्वागत करतात. बघा फळांची टोपली दिली जाते रामेश्वरजी दिला गोरे जातोय. शेतात राबणाऱ्या कष्टकरी माणसाचं हे प्रतीक आहे. शेती मातीचा ध्यास हा ही खऱ्या अर्थानं नेतृत्वाची आस आहे आणि ही आस ताईसाहेबांच्या ठाई मुंडे साहेबांच्या विचारातून आपल्या सगळ्यांना जाणवतीये. यानंतर बंजारा समाज बांधवांच्या वतीने भूषणजी पवार हे या ठिकाणी सत्कार करतील. भूषण पवार आपण ताईसाहेबांचा सत्कार करायचा आहे. भूषणजी पवार या सत्कारासाठी समोर या. नरेंद्र जावळे, राजपाल शेंडगे. धन्यवाद. या ऐतिहासिक दसरा मेळाव्याच्या प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करतोय बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार आदरणीय डॉक्टर प्रीतम ताईसाहेब गोपीनाथजी मुंडे. आपण या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचं प्रास्ताविक करायचं आहे.